नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कागदपत्र आणि मेरिट अंदाज या दोन्ही गोष्टी डिस्कस करणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मित्रांनो, स्टेप बाय स्टेप आपण सर्व कागदपत्रे कोणती आपल्या जवळ ठेवावी लागतील याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। शिक्षक भरतीसाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे कागदपत्रे कोणती असतात? शिक्षक भरतीचा आपण लॉग जनरेट केलेला आहे। आता तुम्ही व्यवस्थितरित्या लॉग जनरेट केलाच असाल, सो प्रमाणपत्र सुद्धा काढून ठेवलेला असाल, प्रिंट सुद्धा काढून ठेवलेली असेल, पीडीएफ स्वरूपात सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ असतीलच अशी अपेक्षा व्यक्त करतो। कारण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, ज्या काही आपण प्रेफरन्स दिले, जे काही आपल्याला प्रेफरन्स आलेले आहेत, जे काही आपण प्रेफरन्स जनरेट केलेले आहेत, या सर्व गोष्टी तुमच्याकडे जतन करून ठेवायच्या आहेत। लॅपटॉप मध्ये ठेवा, मोबाईल मध्ये ठेवा, झेरॉक्स काढून ठेवा, पण ठेवा तुमच्याकडे, कारण त्या आपल्याला भरती प्रक्रियेमध्ये मोलाची कामगिरी बजावणार आहेत मित्रांनो। चला मित्रांनो, आपण सुरुवात करू डॉक्युमेंट। आता डॉक्युमेंटेशन बघितलं तर आपण सर्वात प्रथम शैक्षणिक डॉक्युमेंट कोणते आवश्यक आहेत बघा। शैक्षणिक मध्ये काय काय येतं? शैक्षणिक मध्ये सुरुवात झाली तुमची 10वी च्या वर्गापासून। 10वी च्या वर्गाचं मार्क मेमो प्लस तुमचं सर्टिफिकेट असावं लागेल। मार्क मेमो सर्टिफिकेट, त्यानंतर 12वी वर्ग तुमचं मार्क मेमो तसेच तुमचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचं डीएड झालेलं असेल तर डीएडचं सर्टिफिकेट प्लस मार्क मेमो दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। डिग्रीचं काय सर्टिफिकेट असतं ते मार्क मेमो प्लस सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही जर ग्रॅज्युएशन असाल मित्रांनो, म्हणजे पदवी कोणत्या विषयामध्ये आहात ते सर्व, मार्क मेमो लास्ट इयरचं प्लस तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। काय डिग्री सर्टिफिकेट नोकरीच्या वेळेस लागत असतं। काढलेलं नसेल तर काढून घ्या लवकरात लवकर, काढलेलं नसेल तर काढून घ्या। त्याच्यावर 31 मार्च 2023 नंतरची डेट आली तरीही चालेल, पण आताही काढलं तर चालेल। डिग्री सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या। तुमचं ग्रॅज्युएशन झाले 3rd इयर तेव्हा कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही आता डिग्री सर्टिफिकेट काढलेलं नसतं काही लोकांनी, विद्यापीठामध्ये जाऊन ते डिग्री सर्टिफिकेट हस्तगत करा, कारण आपल्याला मार्क मेमो पेक्षा डिग्री सर्टिफिकेट पाहिलं जात असतं व्हेरिफिकेशनच्या वेळेस। लवकरात लवकर काढून घ्या। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर बीएड केलेलं असेल, सेम डिग्री सर्टिफिकेट आणि मार्क मेमो, डिग्री सर्टिफिकेट आणि मार्क मेमो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही पीजी केलंय, पोस्ट ग्रॅज्युएशन पीजी केलेल्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयर आणि डिग्री सर्टिफिकेट मार्क मेमो असणं गरजेचं आहे। कारण आपण कोणत्या धर्तीवर केलं आहात, कोणत्या धर्तीवर आपण परीक्षा देणार आहोत, कोणत्या धर्तीवर आपण सिलेक्शन झालेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला ते दाखवावं लागतं। ठीक आहे, या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। 10वी 12वी डीएड असेल तर पदवी, बीएड असेल तर पीजी, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असलं तर। आता विद्यार्थी मित्रांनो, काही लोकांचं भूगोलामध्ये डिग्री झालेली आहे, काही लोकांना भूगोल मराठीमध्ये झालेली आहे, काही लोकांचं इतिहास संस्कृत मध्ये, म्हणजे अशा वेगवेगळ्या सब्जेक्ट मध्ये जर तुम्ही डिग्र्या केलेल्या असतील, पदवी केलेली असेल, जे काही मेन्शन केला सेल्फ सर्टिफिकेटवर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, अगत्याचं आहे, अति महत्वाचं आहे। तुम्हाला ते डॉक्युमेंट मिळवावं लागतं, तुमच्याकडे उपलब्ध करावं लागतं। माझं हरवलं, मी काढून नंतर दाखवतो, तुम्ही थोडं थांबता का, 1 महिन्याचा टाइम देता का, माझं घरीच विसरलं, असं बोलून चालत नसतं, लक्षात ठेवा। तिथे तुम्हाला प्रेझेंट करण्याच्या डेट दिवशी सर्व डॉक्युमेंट तुम्ही जे सेल्फ सर्टिफाइड मध्ये नोंदवलेले आहे ते तुम्हाला दाखल करावे लागतात मित्रांनो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले शैक्षणिक प्रमाणपत्र। त्याच्यानंतर तुमच्याकडे MSCIT चं प्रमाणपत्र, CCC CCC चं प्रमाणपत्र असेल, मेन्शन केलेलं असेल, तुम्ही दाखल करू शकता।
त्यानंतर अति महत्वाचं आणि सर्वांना अगदीच महत्वाचे असतात ते डॉक्युमेंट म्हणजे आपले पर्सनल डॉक्युमेंट असतात मित्रांनो। मग त्याच्यामध्ये सर्व डॉक्युमेंट 31 मार्चच्या अगोदर असावे। अपवाद म्हटलं तर नॉन क्रिमिलियर त्यांना डेट वाढवून देण्यात आलेली होती, मार्च नंतर सुद्धा डेट वाढवून देण्यात आलेली होती, त्यामुळे तो अपवाद ठेवला तर सर्व डॉक्युमेंट शैक्षणिक प्रमाणपत्र सर्व आपण मेन्शन केलेले पदवीचे पदव्युत्तरचे सर्व डॉक्युमेंट हे कधीचे असावे लागतात 31 मार्च अगोदरचे असावे लागतात। आता त्या पलीकडे जाऊन तुम्ही टेट एक्झाम दिलेली आहे, बघा लक्षात घ्या, टेट एक्झाम दिलेली आहे त्याचं जे काही आपल्याकडे ई प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला लागत असतं। ते जर कुणाकडे नसेल तर आता काढण्याची सुविधा उपलब्ध नाही, पण निश्चितपणे तुमचा जे काही रोल नंबर आहे तुमच्याकडे आहे, त्यानंतर जे काही तुमच्याकडे पासवर्ड आहे तो जपून ठेवा, कारण तो आपल्याला कामी पडणार आहे भविष्यामध्ये जर टेट एक्झामचं तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी सीटीटी किंवा टीईटी परीक्षा पास केलेली असेल, सीटीईटीचं ई प्रमाणपत्र किंवा डिजी लॉकर वरलं जे काही प्रमाणपत्र आहे त्याचं कलर मध्ये झेरॉक्स मारून ठेवा, कलर मध्ये म्हणतोय त्याचं कलर मध्ये, टीईटीचं सारखं सेम, पण ते 31 मार्च अगोदरची परीक्षा दिलेलं पास पाहिजे, लक्षात ठेवा 31 मार्च अगोदरची परीक्षा दिलेलं पास असणारं प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे दोन प्रमाणपत्र झाले, त्यानंतर तुमचा टेटचा ऍप्लिकेशन फॉर्म असावा तुमच्याकडे, त्यानंतर तुम्ही जे काही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जे काही येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जे काही जनरेट प्रिपरेशन केलेलं आहे, लॉग प्रिफरन्स केलेलं आहे ते सुद्धा झेरॉक्स काढून तुमच्याकडे ठेवले आवश्यक आहे। त्यानंतर पर्सनल डॉक्युमेंट कडे वळू आपण, हे झाले आपले शैक्षणिक डॉक्युमेंट। आता त्यानंतर आपण पर्सनल डॉक्युमेंट कोणते लागतात मित्रांनो लक्षात घ्या, पीडी पर्सनल डॉक्युमेंट। आता सर्वात महत्वाची ही भरती महाराष्ट्रात जन्म घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, म्हणजे रहिवासी दाखला तुमच्याकडे असला पाहिजे। आता याला कन्फ्युज होऊ नका बरं का, नॅशनॅलिटी म्हणू शकता, रहिवासी तहसीलदाराचा दाखला म्हणू शकता, दाखला तुमच्याकडे असला पाहिजे, ओके। डोमेसाईल म्हणू शकता, काय अडचण नाही, डोमेसाईल आहे, नॅशनॅलिटी आहे, बस विषय संपला, म्हणजे तुमचा महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे का। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अपत्य प्रमाणपत्र असतं, हे कुठं काढायचं, अपत्य प्रमाणपत्र तुम्ही मेन्शन केलेलं आहे टेट एक्झाम मध्ये, आपल्याला 2 मुलापेक्षा जास्त मुलं नाहीत का हे जर मेन्शन केलेलं असतं तुम्हाला हे अपत्य प्रमाणपत्राची झेरॉक्स नंतर मिळून जाते, त्याच्यावर चिंता करू नका, ते नंतर तुम्हाला उपलब्ध होईल, ते डाउनलोड करायचे आणि अपत्य प्रमाणपत्र आपल्याला ते दाखवावं लागतं, डॉक्युमेंटेशनच्या वेळेस ते उपलब्ध केलं जाईल। त्यानंतर तुमची कास्ट, जे काही कास्ट आहे ती कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची टीसी, शाळा सोडण्याचा दाखला, किंवा तुम्ही कुठल्या तरी कॉलेजवर अजून सुद्धा आहे तिथलं बोनाफाईड तुम्हाला मिळवावं लागतं, कारण ती जन्मतारीख आपल्याला मिळती जुळती आहे का हे पाहण्यासाठी ते शाळा सोडण्याचा दाखला मागत असतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रहिवासी झालं, अपत्य झालं, काय झालं, नावामध्ये बदल झाला असेल तर ते प्रमाणपत्र, नावात बदल महिला वर्गांना खूप गरजेचं आहे, नावात बदल असेल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। नावात बद्दल काही अडचणी असतील तर ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, नावामध्ये चूक असेल तर गॅजेट करून घ्या, ते तुम्हाला प्रमाणपत्र आवश्यक असतं। आता मित्रांनो मेरिट कडे वळणार आहोत। आता मित्रांनो लक्षात घ्या 1 ते 8 पर्यंत टीईटी पास, सीटीईटी पास या धर्तीवर मेरिट लागणार आहे। साधारणपणे 18,000 जागा या इथेच आहेत, लक्षात घ्या 18,000 जागा कुठे आहेत, इथेच आहेत। 2,000 जागा 9वी 10वी या वर्गासाठी आणि 1,000 जागा 11वी 12वी या वर्गासाठी आहे।
मग लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी पीडीएफ देतो, त्या पीडीएफ मध्ये जायचं, हे 18,000 कुठपर्यंत आले, 18,000 कुठपर्यंत आले, तिथपर्यंत आपण बसतोय का, आपल्याला संधी मिळते का, आपल्याला मुलाखती शिवाय मिळते की मुलाखती शिवाय सह मिळते का मुलाखती शिवाय मिळते, हे लक्षात घेऊ शकता. याच्यावर आपलं प्रिडिक्शन मांडू शकता स्वतःच स्वतः. काही दिवस थांबलात तर ते ऑटोमॅटिक मेरिट लागणारच आहे, चिंता करू नका. साधारणपणे 38,000 लोकांना या शिक्षक भरतीमध्ये कोणती ना कोणती संधी मिळणार आहे. काही लोकांना काय संधी भेटेल बघा, लक्षात घ्या. इंटरव्ह्यूची संधी भेटेल, काही लोकांना डायरेक्ट सिलेक्शनची संधी भेटेल, काही लोकांना संस्थेवर सिलेक्शनची संधी भेटेल आणि काही लोकांना विद्यार्थी मित्रांनो कोणती संधी भेटणार नाही. आगामी परीक्षेसाठी तयारी करावी लागेल. अशा पद्धतीने टेलिग्रामला पीडीएफ बघू शकता. @पुंडेसर याच्यावर जावा, याच्यावर टाकूया आपण ग्रो अकॅडमी. सगळ्या पीडीएफ उपलब्ध आहेत. याला थोडं उचकुटून बघायचं मित्रांनो, लक्षात घ्या. पुणे @ग्रो अकॅडमी पुणे असं सर्च करा. टेलिग्रामला जॉईन करा, ग्रुप चॅनलला. तिथे सर्व पीडीएफ टाकलेले आहेत, कास्टनुसार वगैरे वगैरे सगळं. फक्त त्याच्या खाली खाली जा, पीडीएफ शोधा, तिथे तुम्हाला त्या मिळून जातील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मेरिट ठरणार आहे. कागदपत्राबद्दल तुम्हाला याची सर्वांची जाणीव असेल. आता हे कागदपत्र सध्या आपल्याकडे आहेत का एकदा चेक करा. त्याच्यानंतर माझ्याकडे एक प्रमाणपत्र नाही असं म्हणून चालणार नाही. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.